हॅलो, नमस्कार. हेल्दी गप्पाच्या पुढच्या एपिसोड मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. मी अवधूत नवले. आज आहे 15 मार्च, ग्राहक दिन. तेव्हा आज ग्राहक दिनानिमित्त मी थोडस वेगळा विषय आज घेऊन आलोय. त्याच्या आधी या महिन्याचं घरातलं सामान थोडस ऑनलाईन मी ऑर्डर करून घेतो. ओके, वेबसाईट नवीन दिसतेय. ही सगळी माझी माहिती भरतोय. बापरे, मला खूप साऱ्या ऑफर दिसतात त्याच्यावर. त्याच्यावर हे फ्री, त्याच्यावर हे फ्री. किंमत पण वेगळी दिसतेय. माझी फसवणूक तर होणार नाही ना? येस, तुम्हाला पण बऱ्याचदा ही भीती असेल. एक ग्राहक म्हणून तुम्ही बऱ्याचदा ऑनलाईन शॉपिंग करता, तुम्ही दुकानात जाऊन शॉपिंग करता, तुम्हाला खूप सारे ऑफर दिसतात, याच्यावर हे फ्री आहे किंवा तुम्हाला डिस्काउंट कुपन दिसतात. पण मग खरंच या सगळ्यातनं आपण एक ग्राहक म्हणून आपली फसवणूक होते का, याबद्दल आपण आज सविस्तर चर्चा करणार आहोत. पुण्यातलं नावाजलेलं नाव, आपल्या सर्वांचा आवडीचा ब्रँड म्हणजे ग्राहक पेठ. येस, टिळक ग्राहक पेठ हे आपण लहानपणापासून बघतोय. आणि त्याचबद्दल आज या संस्थेचे जे अध्यक्ष आहेत, कार्यकारी संचालक सूर्यकांत पाठक सर, त्या सरांशी आपण आज बोलणार आहोत. सर नमस्कार. नमस्कार. येस सर, आज जागतिक ग्राहक दिन आहे आणि ग्राहक हा राजा असतो. तुम्ही गेले 50 वर्ष या ग्राहक पेठ या नावाने, ग्राहक पंचायतीच्या नावाने तुम्ही आज एक ग्राहक चळवळ तुम्ही राबवत आहात. काय संकल्पना आहे ग्राहक पंचायतची? आपण जर का पाहिलं तर सर्वांच्या संघटना आहे. मग कामगारांची संघटना आहे, निरनिराळ्या उद्योग आहेत त्यांची संघटना आहे. पण जगामध्ये जन्मल्यापासून मरेपर्यंत सगळेजण ग्राहक आहेत, पण ग्राहकाची संघटना मात्र नव्हती. बर. आणि ग्राहकांची फसवणूक तर वेळोवेळी होत असते. अशा वेळेला साधारणतः 1974 साली जेव्हा महागाईने उच्चांक गाठला होता, आम्ही जेव्हा कॉलेजमध्ये होतो, त्यावेळेला बिंदुमाधव जोशींच्या मनामध्ये असं आलं की आपण ग्राहकांची संघटना का नाही बांधू. कारण महागाई तर प्रचंड झाली होती आणि त्यावेळेला तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल, आज आपल्याकडे सगळं मुबलक आहे, पण त्यावेळेला तांदूळ, गहू हे देखील रेशनवरती मिळायचं. वनस्पती तूप हे सुद्धा मिळत नव्हतं. अशा वेळेला ग्राहकांची संघटना बांधावी अशी त्यांच्या मनामध्ये आली आणि त्यावेळेला आम्ही कॉलेजमध्ये शिकत होतो आणि त्यातून ह्या ग्राहक पंचायतीचा जन्म झाला. आणि मला आजही आठवतोय की त्यावेळेला बालगंधर्व रंगमंदिर मध्ये त्यावेळेचे परराष्ट्र मंत्री MC छगला यांच्या हस्ते आम्ही ह्या ग्राहक पंचायतीचा शुभारंभ केला. आणि त्यावेळेला पुण्याचे जे दिग्गज होते, म्हणजे सोबतचे गवा बेहरे असतील किंवा माणूसकारचे माजगावकर असतील किंवा पु ल देशपांडे असतील, हे सर्व सुधीर फडके असतील, हे सगळेजण या ग्राहक पंचायतीशी जोडले गेले होते. आणि तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल, आजही लोकांना अनेक वेळा आश्चर्य वाटतं, टिळक रोडला सुप्रसिद्ध संगीतकार सुधीर फडके यांची चित्रकुटी नावाची इमारत आहे. त्या चित्रकुटीच्या इमारतीमध्ये पहिला ग्राहक पंचायतीचा स्थापन झाला. आणि ते आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष होते. आणि मग बालगंधर्व मध्ये हा मोठा कार्यक्रम झाला MC छगलांच्या अध्यक्षतेखाली. त्यावेळेला MC छगला असं म्हटले होते की पुण्यामध्ये जे सुरू होतं ते साऱ्या जगामध्ये पसरतं. आणि मला सांगायला आनंद वाटतो की त्यावेळेला आम्ही ग्राहक पंचायत संकल्पना मांडली, लोकांनी आमची टिंगल केली, हे कसं काय शक्य होणार आहे. परंतु मला सांगायला आनंद होता, 50 वर्षानंतर अखिल भारतीय ग्राहक पंचायत ही संघटना देशाच्या 1-2 प्रांत सोडले तर सर्व प्रांतामध्ये कार्यरत आहेत. आणि ही ग्राहक पंचायत ग्राहकांचं प्रबोधन, ग्राहकांच्या हक्कासाठी भांडणं असं काम करते. आणि यातला माइलस्टोन म्हणजे या देशामध्ये 1986 साली जो ग्राहक संरक्षण कायदा आला, त्याची मूळ पीठिका लिहिण्याचं काम बॅरिस्टर मुंदडा या नागपूरचे आमचे कार्यकर्ते होते, त्यांनी केलं. आणि 1986 साली राजीव गांधींच्या काळामध्ये हा ग्राहक संरक्षण कायदा पहिल्यांदा आला. सुंदर सर, खूप म्हणजे ग्राहक पंचायतीचं काम तुम्ही त्याचे म्हटलं की भारतभर होत आहे, तुम्ही त्याचे उपाध्यक्ष आहात. तर काय उद्दिष्ट आहे? तुम्ही गेली इतके वर्ष काम करताय, पण अजूनही ग्राहकांची जी फसवणूक होते वेगळ्या पद्धतीने, तर तुमचं उद्दिष्ट त्यावेळी काय होतं? आमचं उद्दिष्ट त्यावेळेला असं होतं की ग्राहकांचं प्रबोधन करणं, केवळ हक्कासाठी भांडणं, कर्तव्य काय काय ते पण सांगणं आणि ग्राहकांच्या हक्कासाठी भांडणं.
बरं. ज्या वेळेला आम्ही ग्राहक संघटना सुरू केली 74 साली, तेव्हा ग्राहक संरक्षण कायदाही नव्हता. अनेक कायदे होते, पण त्या कायद्यामुळे न्याय मिळत नव्हता. बरं. म्हणून त्या कायद्याचा आग्रह धरून ग्राहकांचे प्रश्न सोडवणे हा एक उद्देश होता. आणि दुसरं, त्याच वेळेला ग्राहकांना योग्य दरामध्ये भेसळ नसलेलं अतिशय चांगल्या प्रकारचं धान्य, किमान जे आवश्यक आहे तांदूळ, गहू, डाळी, ह्या लोकांना रास्त दरात उपलब्ध करून देणं हा आमचा उद्देश होता. आणि त्यातून मग अनेक कार्यकर्ते उभे राहिले आणि त्यातून मग अनेक गोष्टी उभ्या राहिल्या आणि मग हा कायदा 1986 साली असावा अशी आम्ही मागणी केली आणि तो कायदा आता आला आहे. त्याच्यामध्ये 2019 मध्ये अनेक सुधारणा पण झालेल्या आहेत. जसं आता तुम्ही ऑनलाईनचा विषय काढला, ऑनलाईनची दुरुस्ती 1986च्या कायद्यामध्ये नव्हती, कारण तेव्हा ते नव्हतंच. पण आता 2019ची जी दुरुस्ती झाली त्यामध्ये ऑनलाईनच्याही संबंधात ग्राहक संरक्षण कायद्यामध्ये जाता येतं. मुख्य उद्देश हाच की ग्राहकांनी संघटना बांधणे आणि त्यांना एकत्र येऊन त्यांचे प्रश्न सोडवणे. आणि हे आज सुरू झालेले, अजून लोकांच्यामध्ये जेवढी जागृती यायला पाहिजे तेवढी दुर्दैवाने नाहीये, पण भविष्य काळामध्ये निश्चितपणे येईल असा मला विश्वास वाटतो. काय ग्राहकांचे काय असतात अधिकार, किंवा त्यांना कुठल्या पद्धतीने फसवणूक होते हे बऱ्याच जणांना माहिती नसतं. तुम्ही थोडंसं आम्हाला एखादं उदाहरण देऊन किंवा थोडंसं स्पष्टीकरण सांगू शकता? ग्राहकांची फसवणूक कुठल्या बाबतीत होत नाही असं म्हटलं तर वावगं होणार नाही. मी एक साधं उदाहरण देतो. फसवणुकीची अनेक उदाहरणं आहेत. एक फ्लॅट ओनर असतो, तो बिल्डर असतो, तो लोकांना सांगतो की तुम्हाला इतक्या कार्पेट एरियाचा फ्लॅट मिळेल, पण प्रत्यक्ष ते कार्पेट नसतं, ते सेलेबल असतं. एकच फ्लॅट 2 जणांना देणं, त्याचं कन्व्हेन्स न करणं. म्हणजे ग्राहक याच्यामध्ये फ्लॅटमध्ये इतके लोक फसवले जातात, त्याची काही गणताच नाही. आता आमच्या मागणीमुळे रेरा कायदा आलेला आहे, त्यामुळे थोडी सुलभ झाली. परंतु अगदी रोजच्या दैनंदिनीतली गोष्ट तुम्हाला सांगतो. तुम्हाला मी एक प्रश्न विचारतो की तुम्ही दुकानामध्ये गेलात आणि चहा घेताय, चहाची पावडर, बुर्बॉन सारखा ब्रँड सगळ्यांना माहिती आहे. 100 ग्रामची किंमत आज त्याची 55 रुपये. ओके, बरोबर. तर 55 रुपयाला तुम्हाला 100 ग्रामचा पॅक मिळतो. तर तुम्हाला असं वाटलं की नाही आपण एकदम खरेदी करावी, म्हणजे आपल्याला स्वस्त, म्हणून तुम्ही 1 किलोचा पॅक घेतला. तर तो तुम्हाला केवढ्याला पडला पाहिजे जास्तीत जास्त किंमत? साधारण 100 म्हणजे 10 पट 550 ला पडलं पाहिजे. किंबहुना 1 किलो घेतोय म्हणून 550 च्या ऐवजी कमी पण पडायला पाहिजे. पण तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल, हे तुम्ही आजही पाहू शकता. 100 ग्रामची किंमत 50 रुपये, तर 1 किलोची किंमत 600 रुपये. तुम्हाला उदाहरण दाखवू? हो, मला आवडेल. हे बघा, हा 1 किलोचा पॅक आणि हा 100 ग्रामचा पॅक. 100 ग्रामच्या पॅकवर तुम्हाला 55 रुपये किंमत छापलेली दिसेल आणि 1 किलोच्या पॅकवर तुम्हाला 600 रुपये किंमत छापलेली दिसेल, म्हणजे 50 रुपये अधिक. अजून एक उदाहरण देतो, ते तर फार गमतीशीर आहे. सर्फ बार हा 80 ग्रामचा आहे, याची किंमत 10 रुपये. आणि ह्या 200 ग्रामच्या 5 वड्या म्हणजे 800 ग्रॅम आहेत, 4 वड्या. आता याची किंमत किती असायला पाहिजे? तर 80 गुणिले 10 म्हणजे 100 रुपये असली पाहिजे. बरोबर. पण याची किंमत आहे 122 रुपये. म्हणजे 22% किंमत तुम्ही जास्ती एका वेळा जास्ती घेतले, एकाच्या ऐवजी 80 ग्रामच्या ऐवजी 800 ग्राम घेतले, तर तुम्हाला स्वस्त मिळाला पाहिजे का महाग मिळाला पाहिजे? तर हे 22% महाग मिळतं. असे तुम्हाला पेस्ट मध्ये दिसेल, अशा तुम्हाला शॅम्पू मध्ये दिसेल, असे अनेक उदाहरणं तुम्हाला दिसतील. आणि हे साधारणतः करणारे जे आहेत ह्या मल्टीनॅशनल कंपन्या आहेत. मग त्याच्यामध्ये कोलगेट असेल, हिंदुस्तान लिव्हर असेल, प्रॉक्टर अँड गॅम्बल असेल. म्हणजे आपल्याला वाटतं की ह्या कंपन्या आपल्याला फसवणार नाहीत, पण ही धडधडीत ग्राहकांची रोज होणारी फसवणूक आहे. पण आम्ही सर हा कधी विचार करतच नाही, कारण आम्हाला वाटतं की ही जी एमआरपी आहे ही योग्य आहे. कारण माझा तो प्रश्न आहे की जर आपण एमआरपी म्हणतो, मॅक्झिमम रिटेल प्राइस, मग ही खरी मानायची का नाही मानायची? काय हीच गंमत आहे. त्याच्यावरती या देशामध्ये सामान्य ग्राहकाची फसवणूक होऊ नये म्हणून मॅक्झिमम रिटेल प्राइस MRP असं छापलं, सरकारने कंपल्शन केलं. ग्राहकाला काय वाटतं, ही किंमत छापलेली आहे आणि याच्यापेक्षा जर मी जास्ती घेतलं तर माझी फसवणूक, किंवा ग्राहक मला लुबाडतोय, व्यापारी मला लुबाडतोय असं वाटेल. परंतु हे
अर्ध सत्य नसून पूर्ण असत्य आहे. बर. याचं कारण त्याच्यावरती वजन छापलेलं असतं, किती आहे ते तो पाहू शकतो. हो. आतमध्ये इन्ग्रेडियंट काय आहेत ते तो पाहू शकतो. चहा तर चहाच आहे ना, पण त्याच्यावर जी किंमत छापलेली आहे ती बरोबर आहे का चूक आहे याचं मोजमाप तो कसं करणार. त्यामुळे ती किंमत छापलेली आहे त्याच्यावरती कायदा नाही. एमआरपी किती छापावी याची या संदर्भात देशात कायदा नाही. त्यामुळे एखाद्या वस्तूवरती एकच कंपनी एकच प्रॉडक्ट, म्हणून तुम्हाला उदाहरण दिलं, 50 रुपये आणि 550च्या ऐवजी 600 रुपये असं होतं. आणि या देशामध्ये तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल की सरकार शेतीमालावरचं प्रोडक्शन कॉस्ट किंवा उत्पादन मूल्य जाहीर करतो. आता तुम्ही शेतकऱ्यांचे जे आंदोलन पाहतायत की हे शेतकऱ्याला हमी भाव जो दिला जातो तो कशावर दिला जातो, त्याचं उत्पादन मूल्य काढलं जातं आणि त्याच्यावर दिलं जातं. तर या वस्तूचं उत्पादन मूल्य काढणं सोपं आहे. ज्या ज्या वस्तू मॅन्युफॅक्चर केल्या जातात त्याच्या ठिकाणी त्यांची प्रोडक्शन कॉस्ट काढलीच जाते कॉस्ट अकाउंटंटच्या पद्धतीप्रमाणे. त्यामुळे आमची मागणी अशी आहे की या प्रत्येक वस्तूवरती उत्पादन मूल्य छापलं पाहिजे. मग तुमची एमआरपी किती का असं ना, म्हणजे ग्राहकाला कळेल की याचे उत्पादन मूल्य इतकं 10 रुपये होतं पण याच्यावरती किंमत मात्र 25 रुपये छापली आहे. हे बरोबर आहे का चूक आहे, घ्यायचं का नाही हे ठरवलं जाईल. आणि त्यामुळे मला असं वाटतं की आमची ही मागणी मधु दंडवते जेव्हा अर्थमंत्री होते 77-78ची गोष्ट मी सांगतोय, त्यावेळेला आम्ही सुरुवातीला पत्रव्यवहार केला होता. आजही माझ्या रेकॉर्डला करायची ते पत्र असेल. तेव्हा त्यांनी म्हणलं तुमची मागणी रास्त आहे, आपण याचा विचार करू. परंतु दुर्दैवाने गेल्या 50 वर्षामध्ये याचा मागणीचा फॉलोअप करून सुद्धा या देशामध्ये होत नाही. कारण उत्पादन मूल्य छापलं की व्यापारी किंवा जो उत्पादक आहे त्याची पोलखोल होणार आहे. आणि म्हणून सरकार त्याच्याबद्दल आजही गप्प राहत. म्हणजे औषधं असतील सर किंवा जसा किराणा माल असेल, तुम्ही घर म्हटला, अशा प्रत्येक ठिकाणी ग्राहकाची फसवणूक होते. 100% होते, परंतु ती त्याला कळत नाही ही वस्तुस्थिती आहे. पण अशा वेळी ग्राहक पंचायत किंवा ग्राहक पेठ हा जो ब्रँड आपला आहे ते कसं काम करतं. म्हणजे ग्राहक पेठ मध्ये जेव्हा आम्ही येतो आज पण मला आठवतंय की मी राहिला आज बाणेरमध्ये आहे, पण मला आई म्हणाते की नाही तू ग्राहक पेठ मध्ये जा आणि सामान घेऊन ये, कारण तो विश्वास, ती किंमत किंवा कुठेही फसवणूक होणार नाही. मला आठवतंय सर की तुम्ही मध्ये ग्राहक पेठ मध्ये स्वदेशी वस्तू कुठल्या आणि विदेशी वस्तू कुठल्या तुम्ही याचा चार्ट लावला होता. आजही आहे. याचं कारण असं की साधारणतः 1.5 वर्षापूर्वी नरेंद्र मोदींनी एक घोषणा केली की आत्मनिर्भर भारत होण्यासाठी आपण मेक इन इंडिया स्वदेशीचा तुम्ही आग्रह धरा. आणि ग्राहक पेठ तर 77 पासून स्वदेशीच माल विकते. परंतु जेव्हा मेक इन इंडियाचा आग्रह धरल्यानंतर काही लोकांना मात्र हिंदुस्थान लिव्हर, कोलगेट असा माल घ्यायचा आणि हिंदुस्थान लिव्हरच्या नावामध्येच हिंदुस्थान असल्यामुळे लोकांना ते स्वदेशी वाटायचं. अशा अनेक प्रॉडक्ट आहेत की जे परदेशाचे आहेत, बाहेर त्यांच्या हेड ऑफिसेस जी आहेत ती परदेशात आहेत, पण नेमकं आपल्या देशात कुठला माल तयार होतो आणि बाहेरच्या लोकांना माहित नाही. आणि म्हणून आम्ही मुद्दाम विदेशी प्रॉडक्ट कुठले आहेत आणि स्वदेशी प्रॉडक्ट कुठले आहेत, ज्याला खरंच स्वदेशी घ्यायचं आहे त्याला ते कळलं तर पाहिजे की हा स्वदेशी प्रॉडक्ट आहे. आणि म्हणून मग आम्ही ते पाट्या लावायला सुरुवात केली. आणि मग आत्मनिर्भर भारत होण्यासाठी तुम्ही स्वदेशीच प्रॉडक्ट विकत घ्या याचा आम्ही आग्रह धरला. आणि लोकांना पण त्याचं आश्चर्य वाटलं. लोकांना वाटलं की हे विदेशी माल आहे त्याचं लोकांचं अट्रॅक्शन असणार आहे. पण मला सांगायला आनंद वाटतो आम्ही अशा जेव्हा ब्रँड लावायला सुरुवात केली तर लोकांनी स्वदेशी माल घ्यायला अतिशय उत्साहाने सुरुवात केली. थोडा वेगळा प्रश्न आहे सर की सध्या जमाना ऑनलाईनचा आहे आणि जसं मी म्हणलं की आज आमच्यासारख्या तरुणांना ऑनलाईन खूप इझी जातं. तर अशा वेळी आमच्या ग्राहकांची काय फसवणूक होऊ शकते ऑनलाईन एखादी वस्तू घेताना, आणि जर फसवणूक झाली तर ग्राहक पेठ आम्हाला काय मदत करतं का ग्राहक पंचायत आम्हाला सपोर्ट कसं करतं. आता ऑनलाईन मध्ये प्रत्येक वेळेला फसवणूक होतेच असंही म्हणता येणार नाही आणि प्रत्येक वेळेला ती वस्तू स्वस्त मिळतेच असंही म्हणता येणार नाही. वेगवेगळ्या प्रकारे. पहिली गोष्ट जेव्हा तुम्ही ऑनलाईन वरती ऑर्डर देता त्यावेळेला तुम्ही त्या वस्तूचे इतरांच्या ठिकाणी काय काय रेट आहेत हे पाहू शकता आणि त्यामुळे योग्य कुठं रेट कमी आहे याचं तुम्ही तुलनात्मक करून त्याच्याकडे ऑर्डर देऊ शकता. पण ऑनलाईन पद्धतीने ऑर्डर दिल्यानंतर तुम्हाला फक्त त्याचा फोटो दिसतो, ती वस्तू दिसत नाही. त्यामुळं त्या फोटोची क्वालिटी काय आहे, समजा तुम्ही मोबाईल घेतला त्याचा नंबर असेल तर तुम्हाला कळेल. पण तुम्हाला समजा शर्ट घ्यायचा आहे
तर शर्टचं कापड कसं आहे हे तर पाहता येणार नाही. बरोबर. त्यामुळे तुमच्या डोक्यामध्ये किंवा तुमच्या कल्पनेमध्ये शर्टची क्वालिटी अशी असेल ती असेलच असं नाही. त्याचा साईज दिलाय, पण तो साईज तुम्हाला योग्य, तुम्हाला वाटत असेल की आपल्याला 36 नंबरचा शर्ट बसतो, हो. पण 36 नंबरचं त्याचं माप कदाचित वेगळं असण्याची पण शक्यता नाकारता येणार नाही. बरं. आणि मुख्य म्हणजे ऑनलाईन मध्ये गेल्यानंतर तर का ते त्याचं पेमेंट नंतर करायचं असेल हो. तर कदाचित तुम्ही ती वस्तू आल्यानंतर त्याला नाकारू शकाल. पण बरोबर. तुम्ही जर का अगोदरच पेमेंट केलं असेल हम्म. आणि ती वस्तू तुम्हाला घेणं भाग पडत असेल तर मात्र तुमची फसवणूक होण्याशिवाय राहणार नाही. आणि आजही अनेक वेळेला काय होतं, तुम्ही मोबाईलची ऑर्डर देता हो. पण त्याच्यामध्ये साबण निघतो असं आपण बातमी ऐकली. पण सगळ्यात मोठी फसवणूक मी तुम्हाला सांगतो हा. की तुम्ही एखाद्याची ऑर्डरच दिली नाहीये बर. आणि तुम्हाला एखादी गोष्ट ऑनलाईनची घरी आलेली आहे. मी आलो आणि तुम्हाला म्हटलं तुमचं नाव काय, तुम्ही नाव सांगितलं, हे बघा तुमच्या नावाने हा तुमचा पत्ता, तुमच्या नावाने ही वस्तू आलेली आहे, तुम्ही ती घ्या. पण तुम्ही म्हणला मी ऑर्डरच दिली नाहीये त्यामुळे मला ही वस्तू नको. पण मग तो दुकानदार तुम्हाला सांगतो की तो जो घेऊन येणार आहे, नाही नाही तुम्ही कॅन्सल करायची असेल तर तुम्हाला आमच्या कस्टमर केअर वरती सांगावं लागेल. मग बर. तुम्ही ते करता एक चांगल्या भावनेनी, मग तिथं कस्टमर केअरला तुम्ही फोन केलात, मग ते तुमचं सगळं मोबाईल नंबर विचारतात, ते सांगतात आणि मग ते तुम्हाला सांगतात की ठीक आहे तुमची ऑर्डर आम्ही कॅन्सल करू, तुम्ही आम्हाला सहकार्याबद्दल मनापासून धन्यवाद, मी तुम्हाला ओटीपी पाठवते, तो ओटीपी फक्त तुम्ही मला सांगा म्हणजे मी तुमची ऑर्डर कॅन्सल करते. आणि ज्या वेळेला तुम्ही तो ओटीपी सांगता त्यानंतर काही वेळात तुमचं अकाउंट खाली होतं. अशी उदाहरणं खूप झालेली आहेत. तुम्ही जर का सायबर गुन्हेगारांकडे गेलात तर तुम्हाला पोलीस सांगतील की अशा प्रकारचे गुन्हे घडण्याचं प्रमाण खूप मोठं होत चाललं. त्यामुळे ऑनलाईन मध्ये करत असताना ह्या गोष्टींची आपण काळजी घेतली पाहिजे. ती जेन्युइन ऍप आहे का, जेन्युइन साईट आहे का हे पहिल्यांदा पाहिलं पाहिजे आणि मग दराची कंपॅरिझन केली पाहिजे. दुसरं माझं काय म्हणणं आहे की जेव्हा तुम्ही ऑनलाईन देता तेव्हा तुमच्या डोक्यामध्ये ज्या कल्पना आहेत तेवढेच, पण तुम्ही जर का प्रत्यक्ष दुकानात गेलात तर तुम्हाला व्हरायटी पाहायला मिळेल, प्रत्यक्ष हात लावून त्याचं फिलिंग घेता येईल. ऑनलाईन मध्ये तुम्हाला घरपोच वस्तू येते, तुम्हाला काय वाटतं की अरे आपल्याला काही चार्जेस पडत नाही, पण कुठलाही व्यापारी कुठलीही सेवा ही काही फुकट देणार नाही, त्याच्यामध्ये इनडायरेक्टली त्याचे दर वाढलेलेच असतात. आणि म्हणून त्याचा पण अभ्यास केला पाहिजे की बाजारात मिळणारी वस्तू आणि ही मिळणारी वस्तू तोच ब्रँड आहे का, तेच वजन आहे का. बर. आता तुम्हाला लक्षात येईल वजनामध्ये पण आता साधारणतः दुकानाच्या या 3 कॅटेगरी आहेत. जनरल ट्रेड ज्याला म्हणतात, किराणा मालाची छोटी दुकानं, स्टँड अलोन सारखी दुकानं, म्हणजे पुण्याचंच उदाहरण द्यायचं झालं तर दोराबजी आहे, ग्राहक पेठ आहे, भारती बाजार आहे, किंवा असे छोट्या छोट्या प्रत्येक त्या ठिकाणी बाहेर मल्टी चेन शॉप्स नाहीयेत. जसं डीमार्ट आहे, रिलायन्स आहे, आणि रिलायन्स डीमार्ट ह्या चेन शॉप्स आहेत. त्या प्रत्येक ठिकाणी या जे रेट्स आहेत ते वेगवेगळे असतात, तसे त्यांचे प्रॉडक्ट देखील वेगवेगळे असतात. जनरल ट्रेड मध्ये तुम्ही गेलात तर तुम्हाला हे स्मॉल पॅक मिळतील, पण तुम्ही डीमार्ट रिलायन्स ह्याच्या मोठ्या चेन शॉप मध्ये गेलात तर तुम्हाला हे छोटे पॅक मिळणार नाहीत, मोठे पॅक मिळतील. मग आमच्यासारख्या दुकानामध्ये तुम्हाला दोन्ही मिळतील, पण माझ्याकडे जर का 1000 किलोचं ग्रॅमेजचं असेल तर त्या डीमार्ट मध्ये कदाचित ते 900 ग्रॅमचं असेल, पण किंमत मात्र 1000ची असेल. कारण आपल्या देशामध्ये अजून तसा नियम नाही झाला की एक प्रॉडक्ट, पूर्वीच्याला नियम काय होता की तुम्ही 100, 250, 500, 1 किलो या ठराविक वजनामध्येच त्या वस्तू पॅक केलं. पण तो कायदा आता बदलला. तो कोणासाठी बदलला? ग्राहकांसाठी नाही, तर त्या चेन शॉपसाठी, कंपन्यांसाठी बदलला असं माझं मत आहे. आणि त्यामुळे तुम्ही बिस्किट जर का पाहिलं तर तुम्हाला त्या बिस्किटच्या याच्यावरती तुम्हाला 100 ग्राम दिसणार नाही, काही ठिकाणी तुम्हाला 80 ग्राम दिसेल, काही ठिकाणी तुम्हाला 92 ग्राम दिसेल. हे का? तर दिसायला पॅक तो 100 ग्राम सारखाच वाटतो, पण प्रत्यक्षात तो छोटा पॅक कमी केला, 2 बिस्किट कमी केली, 80 ग्राम झाले. तुमच्या डोक्यात कल्पना नाही, गेल्यावर तीच किंमत आहे, किंमत तीच, परंतु ग्रॅमेज कमी. पण अशाही ग्राहकांनी करायचं काय? म्हणून तर ग्राहकांनी ते जागृत राहिलं पाहिजे. आणि अशा प्रकारे त्याच्यावरती जे आता वस्तूवरती वजन, पॅक हे सगळं छापायचं असतं, ते छापलेलं असतं, पण ते अगदी बारीक अक्षरात छापलेलं असतं. त्यामुळे ग्राहकांनी त्या गोष्टीची तुलना केली पाहिजे आणि स्वतःच्या हक्काबद्दल जाणीव केली पाहिजे. तक्रार करायची का? मग तक्रार कुठं करता येते?
तक्रार या गोष्टीत करता येत नाही, कारण त्याच्यावर जर का 80 ग्रॅम लिहिलं असेल आणि त्याला 80 ग्रॅम मिळालं तर फसवणूक नाही. बर. पण त्याच्यावर जर का 1 किलो वजन टाकलेलं आहे आणि प्रत्यक्ष वजन मात्र त्याला जर का 900 ग्रॅम मिळालं असेल तर फसवणूक होते. बर. साधारणतः आता कंझ्युमर कोर्टामध्ये या ज्या तक्रारी जातात याच्यामध्ये ग्राहकांची फसवणूक होण्याच्या ज्या तक्रारीचे मोठं प्रमाण आहे ते आता आहे बिल्डरांच्या विरुद्ध. कारण एकच फ्लॅट 2 जणांना देणं, फ्लॅटची जी तारीख दिलेली आहे त्यावेळेला वेळेवर पोझिशन न देणं आणि कार्पेट एरिया सांगितल्यानंतर तो कार्पेट एरिया कमी असणं, या साधारणतः आणि साधारणतः 90% जे आहेत ते वेळेवर डिलिव्हरी न देणं ह्या तक्रारी आहेत. आणि काही तक्रारी तर अशा आहेत की एकच फ्लॅट 2 जणांना विकलाय. आता रेरा आल्यामुळे ते प्रमाण कमी झालेलं आहे. त्या दुसरा फसवणूक अशी असते की वस्तू दिलेली आहे परंतु मी साडी घेतली आहे पण साडीचा रंग गेलाय आणि तो रंग बदलून देणार नाही. अनेक दुकानदार त्याच्यावरती लिहिलेले असतं की एकदा विकलेली वस्तू परत घेतली जाणार नाही, पण हे कायद्याने छापता येत नाही तरी देखील लोक छापतात. अशा विरुद्ध तुम्ही कंझ्युमर कोर्टात जाऊ शकता. कंझ्युमर कोर्टात जाण्याचे नियम आहेत आणि खरं तर ग्राहकांनी बँकामध्ये तुम्ही गेलेला आहात आणि तुम्हाला चांगली ट्रीटमेंट मिळालेली नाहीये, तुम्ही त्याच्या विरुद्ध जाऊ शकता. तुम्ही टीव्ही घेतलाय आणि त्याची वॉरंटी आहे 1 वर्षाची आणि तो टीव्ही बंद पडला, तुम्ही कंझ्युमर कोर्टात जाऊ शकता. अशा अनेक उदाहरणं आहेत की जी आता सेट झालेली आहेत. आणि मुख्य तुम्हाला सांगायचं असतं की इतर कोर्टामध्ये गेलात तर तुम्हाला न्याय उशिरा मिळेल. कंझ्युमर कोर्टात कायद्याप्रमाणे गेलात तर 90 दिवसात न्याय मिळाला पाहिजे, पण दुर्दैवाने अजून 90 दिवसात न्याय मिळत नाही. त्याचं दुसरं असं वैशिष्ट्य आहे की कंझ्युमर कोर्टात गेलात तर तुम्हाला नाममात्र फी आहे. म्हणजे तुम्ही जिल्हा स्तरावरती गेलात तर 200 पहिल्यांदा 100 रुपये भरले तर तुम्हाला 1 कोटीपर्यंत काही पैसे भरावे लागणार नाही. 10 कोटीपर्यंत तुम्ही राज्य आयोगापर्यंत जाऊ शकता आणि 10 कोटीच्या वरती तुम्ही नॅशनल म्हणजे राष्ट्रीय आयोगापुढे जाऊन हे निर्णय मिळू शकता. याशिवाय तुमची कॉमन तक्रार असेल तर ग्राहक संघटनेच्या मार्फत देखील तुम्ही आता जाऊ शकता आणि तक्रार सोडू शकता. कायदा चांगला झालाय परंतु न्याय मंचाची जी व्यवस्था आहे त्यासाठी जे सरकारने फंड्स पुरवले पाहिजेत, त्यांना सुविधा पुरवल्या पाहिजेत, त्या नाहीयेत. त्यामुळे कंझ्युमर कोर्टात मी गेलो आणि मला लगेच न्याय मिळाला असं होत नाही, पण त्यामुळे ग्राहकांची जागृती व्हायला निश्चितपणे मदत झालेली. पण मी येस मध्ये बऱ्याचदा असं होतं की आता ज्याला तुम्ही आता म्हणला की ही एक फसवणूक तुम्ही सांगितली की वजन सांगितलं किंवा वजनाचं किंवा किमतीचं असतं, पण बऱ्याचदा एखाद्या वस्तूवर एखादी वस्तू फ्री मिळणं किंवा बऱ्याचदा आता मोबाईल आपण ज्याला म्हणतो नेटवर्क, रिलायन्स असेल, रिलायन्स जिओ झालं किंवा एअरटेल, हे बऱ्याचदा कंपन्या लोकांना आधी सवय लावण्यासाठी फ्री ऑफ कॉस्ट इंटरनेट, फुकटात मध्ये तुम्हाला सिम कार्ड मिळेल अशा जाहिराती करतात आणि मग त्यानंतर त्यांना पैसे मागतात. तर ही पण एक प्रकारची फसवणूकच आहे. पण ही फसवणूक आहे, पण त्याच्यामध्ये त्यांनी जेव्हा फ्री द्यायचं कबूल केलंय तेव्हा त्यांनी फ्री दिलेलं असतं. पण हे ग्राहकांनी समजून घेतलं पाहिजे की हे मी मगाशी तुम्हाला ते उदाहरण दिलं ना, हे व्हॅल्यू पॅक मोठं घेतलं, हे व्हॅल्यू पॅक मी मोठं घेतलं, मी गरज नसताना एकाच्या ऐवजी 10 साबणाच्या वड्या घेतल्या, मग मला तो ब्रँड डोक्यात बसतो आणि मग नॅचरली मी तोच ब्रँडचा आग्रह करतो. ही सायकोलॉजी त्याचा अभ्यास करून सुरुवातीला लोकांना त्याची सवय लावणं आणि नंतर मग ती महाग करणं, यामध्ये ग्राहकांनी स्वतः त्याचं जागृतपणे डोळसपणे त्याची खरेदी करताना काळजी घेतली पाहिजे. आणि मग जेव्हा तुम्हाला किंमत जास्ती घेतली त्यावेळेला तुम्ही मग इतरांच्या तुलना केली पाहिजे. खरंच ती, परंतु त्यावेळेला काय होतं, जे स्वस्त मिळत असताना मला फ्री मिळतंय मी त्याच्याकडे जातो आणि मग छोटे दुकानदार जे आहेत किंवा छोट्या कंपन्या आहेत त्या बंद पडतात, मग त्यांची मोनोपॉली होते आणि मग जेव्हा मोनोपॉली होते तेव्हा त्या किमती वाढवतात. हा तर लोकांना अनुभव येतच आहे. सर आता ही सगळी जी आता जी ऑनलाईन जी इकोसिस्टीम आहे, तर तुम्ही एक ग्राहक पेठचे कार्यकारी संचालक म्हणून किंवा हा ऍज अ ब्रँड म्हणून तुम्ही कसं याला कोप अप करताय? कारण तुम्हाला बऱ्याचदा असे प्रश्न ग्राहकांचे येत असतील की, आणि जी आजची गरज आहे असं म्हणू आपण त्याला, तर तुम्ही आता काही नवीन बदल करताय का तुमच्या ग्राहक पेठमध्ये? आता बरं का, माझी तर थेरी अशी की प्रत्यक्ष लोकांनी या ठिकाणी यावं आणि खरेदी करावं. पण आता जे लोक लांब राहतात किंवा तुम्ही पाहिलं असेल तर आता काही वयस्कर लोक आहेत, वृद्ध झालेत,
त्यांना लोक लांब राहायला गेलेले आहेत, त्यांच्याकडे तरुण पिढीतली लोक परदेशात राहत आहेत किंवा बाहेर गावी गेलेले आहेत, तर त्यांच्यासाठी त्यांना ग्राहक पेठेतच माल पाहिजे म्हणून आता आम्ही ऍप डेव्हलप करतोय. ऍप डेव्हलपही केलेले, पण ते अजून जेवढी प्रगती बाल्य अवस्थेत आहे, पण आम्ही आता घरपोच डिलिव्हरी द्यायला सुरुवात केलेली. पण साहजिकच त्याचे दर आमचे ग्राहक पेठेत आला दर आणि तुम्ही घरपोच मागितले त्याचा दर एकच असतो, परंतु तुमच्या घरपोच जर का द्यायचं असेल त्याचे जे चार्जेस आहेत ते मात्र त्याला द्यावे लागतात. मग ते त्या किलोमीटर प्रमाणे किती लांब आहे त्याप्रमाणे द्यायला लागतात. पण मला सांगायला आनंद वाटतो असं असताना देखील आमचे दर तुम्ही डीमार्ट किंवा रिलायन्सशी कम्पेअर केले तर निश्चितपणे स्वस्त पडतील. म्हणजे या मोठ्या चेनपेक्षा तुम्ही आमच्या ग्रोसरीचे दर जर का ऍपवरची तुलना केली तर तुम्हाला निश्चितपणे स्वस्त देतील. कारण आमचं मार्जिन हे ठराविक आहे, त्याच्यामध्ये आमची फसवणूक लोकांची होणार नाही याची आम्ही काळजी घेतलेली. आता हे पुणे सगळं वाढत चाललंय, म्हणजे मला आठवतं की टिळक रोड वरची ही शाखा त्यामुळे टिळक रोड लोकांना माहिती आहे. पण मग आता हे जे पुण्याचा जो विस्तार होत चाललाय मग तिथपर्यंत आपण कसे पोहोचतो? एवढी तर आपली यंत्रणा आहे का वेगळ्या पद्धतीने आपण त्याचं काम? नाही, याचं कारण असं आहे की आम्ही जेव्हा सुरू केलं त्यावेळेला सहकारी ग्राहक भांडार यशस्वी होत नव्हती. आमच्या समोरच वैकुंठ मेहताजी नॅशनल इन्स्टिट्यूट आहे सहकार क्षेत्रातली, त्यांनी ते पारिजात नावाचं डिपार्टमेंटल स्टोअर सुरू केलं, ते बंद पडलं होतं. एकेकाळी धनंजयराव गाडगीळ जे प्लॅनिंग कमिशनचे अध्यक्ष होते ते पुण्याचेच होते, त्यांनी सहयोग भांडार म्हणून मंडईमध्ये सुरू केलं, ते बंद पडलं. त्यामुळे सहकारी ग्राहक भांडार यशस्वी होत नाहीत अशी एक इमेज झाली होती. आणि तुम्ही हे करून दाखवा म्हणून आम्हाला त्यावेळेचे सहकार मंत्री रत्नाप्पा कुंभार यांनी चॅलेंज दाखवला आणि योगायोगाने आम्हाला ही जागा मिळाली म्हणून आम्ही एक मॉडेल म्हणून हे स्टोअर सुरू केले. पण आम्ही लोकांना सांगतो की तुम्ही सहकार तत्वावरती अशा प्रकारचा सुरू करा, आम्ही तुम्हाला त्याचं पूर्णपणे ज्ञान देऊ, तुम्हाला पाहिजे असेल तर त्याचं प्रशिक्षण देऊ, पण तुम्ही तुमच्या गावामध्ये सुरू करा. सगळ्याच गोष्टी आम्हीच सुरू केल्या पाहिजेत असं नाही, कारण आमचा मूळ हेतू ग्राहकांना सुशिक्षित करणं, ग्राहकाची संघटना बांधणं. मीच तेलाचं उत्पादन करणार, मीच साबणाचं उत्पादन करणार, मीच कापडाचे शर्ट विकणार असं आमचा हेतू नाही. तर आमचं म्हणणं आहे की अंकुश ठेवण्याचं काम ग्राहक चळवळीने केलं पाहिजे. व बाजारामध्ये दर काय चाललाय साखरेचा, तर त्यांनी जर का महाग केला असेल तर मग साखर आम्ही 40 रुपयाने देऊ, मग बाजारात साधारणतः 42 चालू आहे तर लोकांना ठीक वाटते. पण जर का 40 रुपयाची साखर जर का बाजारामध्ये 50 रुपयाने विकत असेल मग आम्ही सांगितलं नाही, खरा दर 40 रुपये आहे. किंवा आता हे जे तुम्हाला मी असं दाखवलं प्रबोधन करण्याचं काम, आम्ही सांगितलंय की तुम्ही 1 किलो घ्यायच्या ऐवजी 100 ग्रॅमचे 10 पॅक घ्या. लोकांचं प्रबोधन ते करणार नाही, आम्ही करू. पण अशा प्रकारचे जर का नवीन पिढी तयार झाली, भेसळीचा मुद्दा आहे की लोकांना जर का चांगले धान्य मिळालं आणि तर आम्ही सांगू शकतो की तुम्ही दुकान काढा, आम्ही तुम्हाला अशा प्रकारचं धान्य पॅक करून देऊ, तुम्ही विकायची व्यवस्था करा. आज जर का स्टार्टअप करायचं आहे तर तुम्हाला नवीन पिढीला जर का या क्षेत्रात यायचं असेल तर आम्ही त्याचं जे काही प्रशिक्षण आहे ते विनामूल्य देऊ इच्छितो. आम्ही सगळ्या गोष्टी ठिकाणी जावं आणि आम्ही सगळे भांडार करावं, कारण आमचा उद्देश हा ग्राहकांचं प्रबोधन करणं असा आहे. आमचं ट्रेडिंग मध्ये जावं असा उद्देश नाही. पण जेव्हा लोक म्हणतात नाही ट्रेडिंग करणं अवघड होतं त्या काळात, हे तुम्हाला जमणारच नाही, म्हणून आम्ही तो चॅलेंज स्वीकारला. एक अजून एक उदाहरण देतो, ज्ञान प्रबोधिनीची शाळा आहे, त्यांनी त्याला एक मॉडेल म्हणून प्रबोधिनीची शाळा सुरू केली. एकच त्यांची किंवा आता दुसरी चिंचवडला त्यांनी सुरू केलेली. पण अशा प्रकारची शाळा असावी असं लोकांना वाटायला लागलं, मग त्याच्या पद्धतीने काही शाळा सुरू झाल्या. तशा प्रकारे ग्राहक पेठ सारख्या अनेक संस्था पुण्यामध्ये सुरू व्हाव्यात, लोकांनी एकत्र याव्यात. आता तर खरं काय आहे, अनेक मोठी सोसायट्या तयार झालेल्या आहेत की ज्या ठिकाणी 500-600 लोक राहतात. अशा ठिकाणी जर का त्यांनी स्वतःचं ग्राहक भांडार एकत्र येऊन सुरू केलं तर त्या लोकांना आम्ही निश्चितपणे मोफत प्रशिक्षण देऊ, त्यांना पाहिजे त्या सवलती देऊ आणि त्यांना ग्राहक पेठेची शाखा न करता त्या ठिकाणचं ग्राहक पेठेच्या मार्गदर्शनाखाली सुरू केलेलं ग्राहक भांडार असं जर का त्यांनी सुरू केलं तर निश्चितपणे लोकांना चांगल्या वस्तू रास्त दरामध्ये मिळतील असं मला वाटतं. मला आठवतंय सर, मी शाळेमध्ये असताना तुमचा तांदूळ महोत्सव, खूप म्हणजे गहू महोत्सव असेल, आजही ते महोत्सव चालू आहे, अजूनही ते चालू आहे. अजूनही वेगळ्या घराघरापर्यंत ग्राहक पेठचं जायचं, ती अटॅचमेंट होती आणि त्यामुळे आज एवढा मोठा वटवृक्ष झालाय. सर, तुम्ही आजच्या ग्राहकांना म्हणजे जे आपले चॅनलवर जे बघतायत लोक, त्यांना काय सांगाल? कारण ग्राहक दिन आहे,
ग्राहकांचा दिवस आहे, जागतिक ग्राहक दिन म्हणून आपण त्याबद्दल आज बोलतो आहोत. तुमचा एक सल्ला म्हणा किंवा कान उघडणी म्हणा, तुम्ही सिनियर आहात सगळ्यांचे, तर काय सांगाल तुम्ही? मला असं वाटतं की ग्राहकांनी आपली खरेदी करत असताना अतिशय जागृत राहायला पाहिजे. मुळात फसवणूक कुठं होती तर एक तर वजनामध्ये किंवा किमतीमध्ये किंवा वस्तूच्या दर्जामध्ये. या 3 गोष्टी आपण व्यवस्थित आहोत की नाही हे पाहिलं पाहिजे. किंमत योग्य आहे की नाही तर त्याच्यात जे काही बाजारामध्ये उपलब्ध आहेत त्याच्याची तुलना केली पाहिजे. वस्तूचा दर्जा योग्य आहे की नाही हे तुम्हाला सवयीने कळू शकेल. आणि वस्तूचं वजन आहे की नाही ते छापलेलं आहे, त्याच पद्धतीचं वजन तुम्ही कंपॅरिझन करून पाहू शकता. या 3 गोष्टीमध्ये जर का त्यांनी लक्ष घातलं तर त्याची फसवणूक 90% टळेल असं मला वाटतं. अधिक शेवटचा प्रश्न की आता पुढच्या काळात म्हणजे तुम्ही जसं मगाशी मला म्हणला की 50 वर्ष ग्राहक पंचायतीचं काम, त्यानंतर ग्राहक पेठचं काम, आणि तुम्ही पण आज मला 70 वर्ष जास्त तुमचं वय असेल नक्कीच. पुढे कसं बघताय भविष्य काय आहे, उद्दिष्ट तुमची तर काय आहेत? कारण एवढं मोठं काम केल्यानंतर काहीतरी पुढची दिशा समाजात येणं. आमचं असं एक आत्ता आम्ही लवकरच एक सातारा रोडला आम्ही स्वतःची एक जागा घेतलेली. या ठिकाणी आम्ही एक आता स्वतंत्र आमची स्वतःची इमारत बांधणार आहोत. आणि या ठिकाणी अशाच प्रकारचं एक स्टोअर असेल, परंतु त्या ठिकाणी एक आमची प्रयोगशाळा असेल की ज्या ठिकाणी त्या लोकांना अल्प दरामध्ये ती वस्तू शुद्ध आहे की नाही, म्हणजे तिखट तुम्ही घेतलं त्याच्यामध्ये भेसळ आहे का नाही, अशी जी आता प्रयोगशाळेत जाऊन मोठी फी भरून करावी लागते, अशा प्रकारची सामान्य माणसाला प्रयोगशाळा ही आम्ही करणार आहोत. तर असे आमचं ते उद्दिष्ट आहे. आजही आमच्या या ग्राहक पेठेमध्ये किंवा ग्राहक पंचायती मार्फत आम्ही मोफत सल्ला केंद्र चालवतो. तशा प्रकारचं मोफत सल्ला केंद्र आणि ज्या ठिकाणी लोकांना न्याय मिळण्यासाठी मार्गदर्शन केलं जाईल अशा प्रकारचं केंद्र देखील त्या ठिकाणी चालवलं जाईल, अशी आमची उद्दिष्ट आहेत. आणि त्यातून मग एखादा लोकांना चर्चा करण्यासाठी, लोकांचं प्रबोधन करण्यासाठी एखादा मोठा हॉल करावा आणि दर महिन्याला अशा प्रकारची काही व्याख्यानं करावीत आणि त्यातून लोकांना प्रबोधन यावं. शाळातून नवीन पिढीला व्याख्यानं देऊन ग्राहक जागृती, आता कायद्यामध्ये तरतूद आहे किंवा ग्राहक हा विषय शाळेच्या अभ्यासक्रमामध्ये पण आहे. अशा प्रकारचे जर का ग्राहकांचे क्लब सुरू झाले तर शासन त्या शाळेला मदत पण करत असतं, परंतु अजून ते लोकांना जेवढं माहिती असायला पाहिजे तेवढं माहिती नाही. तर अशा प्रकारचं त्या ठिकाणी जाऊन प्रबोधन करणारी तरुण पिढी तयार करणं, कारण आम्ही तर काय प्रत्येक ठिकाणी जाऊ शकत नाही, पण ग्राहक पंचायतीच्या मार्फत अशी तरुण पिढी तयार करणं हा आमचा उद्देश निश्चितपणे असणार आहे. खूप धन्यवाद सर. धन्यवाद. इतकं छान पद्धतीने आज ग्राहक दिनासाठी सांगितलं आम्हाला, आणि कशी फसवणूक होते आणि ग्राहकांचे अधिकार कर्तव्य काय आहेत. आणि खूप खूप धन्यवाद सर तुम्ही आम्हाला वेळ दिल्याबद्दल. आणि पुन्हा आपण, तुम्ही जसं आता म्हणला की आपल्याला चर्चा डिटेल वेगळ्या विषयांची करायची आहे. ग्राहक हित तुमचं जे जो मेन तुमचा जो गाभा आहे त्याबद्दल आपल्याला वेगळ्या वेगळ्या विषयांवर आपल्याला चर्चा नक्कीच करायची आहे. तेव्हा थँक्यू सो मच. धन्यवाद. आमचा पण उद्देश आहे की लोकांना प्रबोधन करणं, अशा या नवीन माध्यमामार्फत आपण ही संधी देता आहात त्याबद्दल मी पण आमच्या ग्राहक पंचायतीतर्फे आणि ग्राहक पेठेतर्फे आपले आभार मानतो. धन्यवाद. थँक्यू सर. तेव्हा तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा. हेल्दी गप्पाच्या आजच्या एपिसोड मध्ये आपण ग्राहक हित, ग्राहकांची होणारी फसवणूक आणि याबद्दल आपण डिटेल चर्चा केली. तुम्हाला जर असे काही समस्या तुमच्या जर असतील, तुम्ही नक्कीच ग्राहक पेठमध्ये तुम्ही येऊ शकता. सूर्यकांत पाठक सरांची तुमची वेळ घेऊन त्यांचं तुम्ही मार्गदर्शन घेऊ शकता. आणि तुम्हाला जर ग्राहक पेठच्या वस्तू तुमच्या घरापर्यंत जर हव्या असतील, त्यांचं ऍप आहे. आज ग्राहक पेठचे वेगवेगळे दुकानामध्ये त्यांच्या वस्तू मिळतात. त्याबद्दल तुम्हाला नक्कीच त्याच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला लिंक त्याची मिळणारच आहे. आणि तुम्हाला पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा ग्राहक दिनाच्या. काळजी घ्या आणि हेल्दी राहा, हेल्दी विचार करत राहा. थँक्यू.